कोण आहे रे तिकडे? मी आहे. तू कोण? आज मी कोण मी उद्या मी कोण हे कोणाच्या बापाला ठाऊक नाही. घोळात घोळ हलकल्लोळ माझ्या नशिबाचा खेळ काही संपत नाही. आज मी राजा उद्या भिकारी, शेळी सकाळी वाघ मी दुपारी. कसा कसा मी असा मी तसा मी. ए भाई बंधू भैया ब्रदर, कोणी रक्त देता काही रक्त? ह्याला कोणीतरी रक्त द्या रे. रोज रोज मी होई वेगळा, रंगरूप छंद फंद येई आगळा. जो जो माझ्या आत शिरतो मीही तसा भला बुरा होऊन जातो. कधी दुष्ट मी गुंड पाशवी, कधी आईचा श्याम लाघवी. कसा कसा मी असा मी तसा मी. जायला असा मी तसा मी. आपली स्टोरी सांगतो. कुठून आलास? ए अमरावती भाऊ. अरे शाबास, अमरावतीतून आला तू. अरे म्हणजे आमच्याच एरियातला. बघा बघा याचा चेहरा बघा. असे रे तुम्ही ऍक्टर व्हायला येता. तुला रंग ना रूप. मी आरशात चेहरा बघत नाही का रे? ए मुंबई, तू आपल्याला नाही पावली. बाप्पा आपलं गावच बरा. चकोर चकोर चकोरला सगळीकडे शोधलं, तो कुठेच नाहीये. बापरे, एका रात्री गेला कुठ्या? अण्णा होल कॉलनी शोधलं, चकोर साहेब कुठेच नाही. अरे बापरे, आता याला ये भंगाऱ्या इथे आम्ही चकोरला शोधतोय आणि तू पाय सोडून बसलायस. मग मला एक सांग, तू निराश झालास ना की तुला कुठे जावं असं वाटतं? मला तर रेल्वे खाली झोपून जान द्यावीशी वाटते. चकोर! तू गप जरा. आणि 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 काय? आणि पंख्याला टांगून फास घ्यावासा वाटतो. अरे तू गप. आणि नाही तर अण्णा खोल समुद्रात बुडून स्वतःला संपून टाकावं असं वाटते. अगं तू जरा गप बस ग. ए तुला काय करावं असं वाटतं ते सांगू नकोस. तू काय करतोस ते सांग. मी बार मध्ये जातो. आणि बार बंद असले तर आबांकडे जातो. आबांकडे? आबा म्हणजे अमरावतीले आमचे आबा आई, त्याच्या कुशीत जाऊन झोपतो. म्हणजे चकोर अमरावतीला गेला असेल. चला एसटी स्टँडला जाऊ. अरे इकडे चला. कुठे एसटी स्टँडले? हे सगळं त्या डॉक्टरला ऑलरेडी सांगितलं आहे. डॉक्टर एसटी स्टँडवर गेलेले आहे. डॉक्टर आधीच गेले. पण नाटक सिरियल मध्ये काम न मिळाल्यामुळे तो इतका निराश झालाय की तो परत येईल का? येईल, नक्की परत येईल. पण त्याला जर कोणी चांगल्या सिनेमाची ऑफर दिली तर तो येईल. काय ओळखलं का मला? कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. बघितल्यासारखं वाटतंय ना? मायला गेटअप तरी किती चेंज करणार? काय? गेटअप कुठून आलात? आलो कुठं चाललोय भाऊ, अमरावतीला चाललोय. पैसे कमी पडतायत, देताय का? झूम तोच. अरे मला जायचं अमरावतीला. ट्रॉली कुठलं पण काम करणार? अरे करणार भाऊ. मग येतो. कुठे? फॅक्टरीत. हो भाऊ, कलाकार आहे, कामगार नाही. ओ यस शामू भोपाळ शर्माची फॅक्टरी जायती. शामू भोपाल शर्मा? लो अँगल. काय? उर्मिलाला तोच वाव देतो. काय? कलाकारांच्या उर्मिला तोच वाव देतो. फक्त अंतरात अभिनय असायला लागतो. अंतराच्या अभिनयाचं काय सांगताय? आपल्याला अभिनय येतो. ट्रॉली बस. मग यावेळी तुला चान्स दिलाच म्हणून समज. तो काय माहितीये का, सत्याचा रिमेक बनवतोय 8. त्यात मी तुला 8चा रोल देतो, हिरोचा. भाऊ मला हिरो, पण भाऊ मला नाचता येत नाही ना. अरे जिमी जीप तूच हिरो. पण भाऊ मला ते हिंदी बोलता येत नाही. अरे मग काय, तूच हिरो. पण भाऊ मला चेहरा खराब भंगार आहे. मग तर तुला पर्यायच नाही शामूच्या फॅक्टरीत. अरे तूच हिरो. फॅक्टरी कुठे आहे? वाईड अँगल मालवणकर इंडस्ट्रियल इस्टेट. भाऊ नाव ऐकल्यासारखं वाटतंय. आयुष्यभर ऐकायचं तुला. आउट फोकस फुस. हाय केवी. मीट मिस्टर विकास भगरे फ्रॉम अमरावती. मॅली म्हणजे हे शामूजीच्या फिल्म मध्ये हिरो असतात, हिरो. हे पण सगळ्या पिक्चर मध्ये असतात. बरेच पिक्चर केली यांनी. पण तुम्ही लोक कुठे दिसला नाही फिल्म मध्ये? काय माहिती का, याचं आणि एडिटरचं भांडण झालं, पण एडिटरने एडिटिंग टेबलवर याला कापला. आणि याचं आणि कॅमेरामॅनचं भानगड झाली ना.
म्हणजे शूटच नाही केलं, एक्सपोज केलं, कळलं एव्हरीवेअर कृष्ण बिवेअर म्हणजे? सईकडे काळो. हो. पण भाऊ ते श्यामोजी दिसत नाही कुठं. श्यामोजी बेटा आउट ऑफ इंडिया. आउट ऑफ इंडिया. कॉटन ग्रीन. कॉटन ग्रीन. ओ माय गॉड. माझं अठ्ठ्याचं कास्टिंग कोण करणार? त्यांचा असिस्टंट गणेश. गणू गाण्या काय करणार, मागे लागला मला डायरेक्टर व्हायचंय. आता याला शर्मात रोल कसं देणार म्हटलं. काय झालं काय? हे आम्ही त्या हिरोईन बद्दल चर्चा करत होतो. भाऊ ते हिरोईन कोण आहे? कोण ठरली आहे? तू ठरव काय ते. शर्मिला. हो. वर तोंड कर. हाय केवी. ओ शर्मिला जी. हॅलो. ओ मेरी शर्मिली. Hey, who's this guy? हे विकास भोगदे. ओ भगरे. हा तेच ते. अमरावतीवरून आलेत. आपल्या अठ्ठासाठी हिरो म्हणून कसे वाटतात? अठ्ठ्यासाठी he's perfect. आमची जोडी खूप छान वाटेल, हो की नाही मॅली? मला तर तेच पाहिजे. मला तेच पाहिजे. ए भाई तड काय होऊन राहिले? आपण हिरो होणार भाऊ. हे म्हणजे असं झालं, आंधळा मागतो एक डोळा आणि कुत्रा पीठ खाताय. म्हणजे गणेशजी आले. केतन तू. काय केतन? अरे विकास कसा आहे? मी इकडे असिस्टंट लागलो गणेशजीकडे. गणेशजी झालं फाट. गणेशजी हाय मॅली. हाय हाय केवी. हाय कुठे आहे रे? आपल्या दशा कुठे आहे? अठ्ठ्या सर. दॅट इज दॅट. आता अठ्ठ्यानंतर त्याचा रिमेक 90 आणि दशक करणारच की. गणेशजी हा अठ्ठ्यासाठी हिरो म्हणून परफेक्ट आहे की नाही? परफेक्ट. अरे हाच आपला अठ्ठ्या ठरलं. मॅली याला सायनिंग अमाऊंट दे रे. मीच हो, नाहीतर दुधाच्या बिलातले पैसे तुम्हालाच दिले ना मी. दुधाचे बिल पैसे सायनिंग अमाऊंट फिक्स केली. एक मिनिट. मिळाली सायनिंग अमाऊंट. तूच आमचा हिरो. हे माय काय होऊन राहिले माय? बघितलंस माय, तुझ्या पोराले हिरो बनवून राहिले लोक. बेबी शर्मिला. मला ना सांगतास तू इथे आलीस? मग मी अठ्ठ्याच्या हिरोचं कास्टिंग करतोय. खरंच? हे कोण ठरला अठ्ठ्या? मी विकास भगरे फ्रॉम अमरावती. शी बेबी, तू मला काय फ्लॉप पिक्चर द्यायचंय का? नको हा हिरो म्हणून नको. याला एखादा छोटा मोठा रोल देऊन टाकू. गणेशी हा हिरो म्हणून नको. नाही पण ते डिरेक्शनच्या अँगल आहे. हा स्टुडिओच्या बाहेरचा अँगल दाखवेन मी तुम्हाला, फुटपाथचा. नाही नको. पण हा हिरो नसला तरी झालेले आपल्याला काय. त्यापेक्षा याला हिरो करा ना. हा खूप छान दिसेल बेबी बरोबर. मॉम पण नाही पण तो माझा असिस्टंट. काय असिस्टंट? असिस्टंट सहाय्यक आहे मी त्यांचा. हा अच्छा. मग त्या दोघांना घे ना तुझा असिस्टंट म्हणून. या सायनिंग अमाऊंटचं काय करू? लिमलेच्या गोळ्या खा. बेबी चल. तू पण ये. रोलची प्रॅक्टिस करायला हवी ना तुला. येस. बेबी चल लवकर व्हॅनिटी व्हॅन मध्ये. मॉम हे घे असिस्टंटचा पॅड. ए भाई तडे काय होऊन राहिले? हे म्हणजे असं झालं, तेलही गेलं, तूपही गेलं आणि हाती कतलाच्या वाळा. घाबरू नकोस बाळा. तो असेल अठ्ठ्या तर तू आहेस आमचा पक्कू म्हात्रे. पक्कू मात्रे. हा फर्स्ट क्लास रोल आहे. पिक्चर संपल्यावर फक्त तूच लक्षात राहणार. खरंच? खरीच मी असं डिरेक्शन करणार की तूच हिरो वाटायला पाहिजे. आता काय करायचं? आता आपल्याला गीतकार फुलझाड आणि संगीतकार विशाल खंड्या यांच्याकडे म्युझिक कन्फ्युज करायला जायचं. पाण्याचं कुठून? कन्फ्युज करायला जायचं. आणायचं कुठून? माझा प्रॉब्लेम नाही, तो तुमचा प्रॉब्लेम. माझा असिस्टंट तुम्ही ना. तेच माझ्या बरोबर ये. हे कधी बनणार? चल
रमया वतावया गो दांड्यावरना बोलते नवरा कोणाचा येतो चंद्रमान भात तीच चैत्र यामिनी 1 2 3 बास खंड्याची बास. अहो खंड्याची म्हणू नका हो मला. मग काय भारत ध्वज म्हणू? विशालजी म्हणा, विशालजी. विशालजी तुमचा रियाज झाला असेल तर आपण फुल झाडांच्या कविता ऐकूया. प्लीज. गाणं तयार आहे, ऐकवतो, अर्ज करतो. ए भाऊ, म्हणजे आता गाणं तयार आहे तर शासनाला काय अर्ज करावा लागतो भाऊ? अबे हे अर्ज नाही बे, अर्ज करतो म्हणजे गाणं बोलतो. समजलं? हा ऐका. स्वप्नात भेटती हो, ही पोरगी मला स्वप्नात भेटती हो. सारा दिन बुरख्यात बंद, पोरीसारखी डोळ्यामध्ये नाचती हो. क्या बात आहे. ही पोरीसारखी डोळ्यामध्ये नाचती हो. हो भाऊ, काय मतलब नाही समजले बे. अबे भैताड, फुलझाडांच्या कवितेचा मतलब नाही समजून घ्यायचा, कविता फील करायची. फील. चाल तयार आहे. ऐकवा. स्वप्नात भेटतो हो, हा पोरगा मला स्वप्नात भेटतो हो. स्वप्नात भेटतो हो, हा पोरगा मला स्वप्नात भेटतो हो. सगळा वेळ गल्लीत झुप 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 झुप, सगळा वेळ गल्लीत खाली रिक्षा सारखा मागे मागे फिरतो हो. स्वप्नात भेटतो हो, हा पोरगा मला स्वप्नात भेटतो हो. हे गाणं हिरोला मला म्हणजे 18ला असणार ना सिनेमात. ऐकलेलं नाही हे गाणं पक्कू मात्रेला. पण साहेब ते मला नाचता येत नाही बे. तसंच नाचायचं, तसंच हवं आपल्याला. चालेल. तर दुसरं गाणं खंडोजी नाही हो, विशालजी म्हणा. काय म्हणाल? विशालजी प्लीज. तर विशालजी जरा चाल लावाजी. कोणे एके काळी. नाही तो निबंध आहे, मागे कविता आहे. गोळी मार डोक्यात, गोळी मार डोक्यात. अगदी बरोबर आहे. ए जी गणेश, तुझी स्टोरी ऐकव. तो अट्टा असतो ना, तो एकदा अट्टा असते तर त्याला एकदा नव्या गोष्टी आठवायला लागतात. डायरेक्टर म्हणे अट्ट्या असतो ना, अट्ट्या दे लेख रट्ट्या. ए भाऊ, काय बोलून राहिले तू? मी सांगतो स्टोरी. तो आट्या असतो ना, तो एकदा मुंबईत येतो, एकदा राडा करतो आणि जेलमध्ये जातो भाऊ. आणि मग हिरोईन केव्हा येते माझी शर्मिला? ती नंतर येणार. हा मॉली बोलला नुसता. चल ते काही नाही, तिला सुरुवातीलाच आणायचं. आपण असं करू ना मम्मी, आपण काय करू तर शर्मिला आणि अठ्ठ्या दोघंही एकत्र मुंबईत येतात, एकत्र राडा करतात आणि एकत्र तुरुंगात जातात. कसं वाटलं? हे मस्त आहे. पुढे सांग रे बघऱ्या. हा भाऊ, पुढं काय होतं? पुढं मग ते तुरुंगात पक्कू मात्रे भेटतो. मग शर्मिला पकू मात्रेला बघते आणि त्याच्या प्रेमात पडते. अय्या ग्रेटच. आणि तुरुंगातल्या काव्य संमेलनामध्ये ती त्याला कविता ऐकवते. हा, आणि मग कविता ऐकून पकू मात्र वेडा होतो आणि मग शर्मिला अठ्ठ्या बरोबर बाहेर पडते. बरोबर आहे. हा काय स्टोरीनी वळण घेतलंय. भाऊ काय होते मग ते पक्कू पण त्यांच्या मागून बाहेर पडतो आणि शर्मिला पुन्हा पक्कूच्या प्रेमात पडते भाऊ. ही नाही माझ्या फिल्मची स्टोरी अशी नाही रे. थांब रे जरा तू. आणि मग मम्मी अठ्ठ्या पकूवर गोळ्या झाडतो. डिस्काउंट. पक्कू ती गोळी बाजूला करतो आणि शर्मिलाला घेऊन पळून जातो दुबईला. पण माझ्या फिल्मची स्टोरी अशी नाही. भाऊ मी सांगतो काय होतं ते. पक्कू आणि शर्मिला दुबई जाऊन लग्न करतात भाऊ. अरे हो, दुबईचा किंग कोण? पक्कू मात्रे. नाही, लग्न होत नाही मम्मी, लग्न होत नाही. लग्नात बॉम्ब स्फोट होते. बरोबर भाऊ, बरोबर बोलते तू, बरोबर बोलते. त्या बॉम्ब स्फोटात लपून आलेला आट्या मरतो. मला मारायला निघाल तू? मला मारला तू? पिक्चरच्या हिरोला मारून आला तू? मम्मी सांगा, पिक्चरच्या हिरोला मारला तू? अरे तू पण त्या पक्कू मात्रेला येडा करतो ना. हे म्हणजे असं झाला, मी ना त्या स्त्री आणि दोन्ही घरचा पाहुणा उपाशी आहे. अरे नाहीतरी ओरिजिनल पिक्चर मध्ये हिरो मारतो ना. हे बघा माझ्या फिल्मची स्टोरी अशी नाही. गत्रे तू मला बोलतो तू एसटी स्टँड काय माझा मला बोलतो तू आता कसं बोलतो? मला असिस्टंट गप्प बसा. त्याला बोलतो का? हा आता
पिक्चरची सुरुवात मी सांगते. हा तर बघा, तुम्हाला पटलं तर, नाही तर बाकीचं पुढचं तुम्ही ठरवा. हा तर पिक्चरची सुरुवात अशी होते, पकू म्हात्रे मरतो. आता पुढचं ठरवा. बरोबर, करेक्ट आहे, करेक्ट आहे. बघू मात्र सीन एक करायचं आणि मरायचं. नाही, एक सीन करायचं नाही मम्मी. आपण कसं करणार आहे, पडदा उघडला, पडद्यावर अक्षर येतील, पकू म्हात्रे मेल्यानंतर ढाण ढाण. पुढचं बोला बोला. बरोबर आहे ना? असंच होणार, असंच होणार. Thank you. तुम्हाला पटलं तर बघा, नाहीतर माझी बेबी काम करणार नाही. चल ग बेबी, चल. ए भाऊ हे काय होऊन राहिले हा? अख्खा कॅरेक्टरच कापलाय. कॅरेक्टरचं नाव दिसणार, आमचं काय? आमचं काय बी नाही होणार रे भाऊ. हाय गाईस, बाय. अरे अरे भगऱ्या, बघरे बघरे. ये तेच काय ते? तुला इथं राहायचं आहे ना? अरे हमारी बिल्ली और हमसे म्याव. आयला दाणा पाणी बंद होऊन बाहेर फेकून दे ना. नाही नाही, मॅडम बोलल्या की नाही. आता तू इथे राहतो का देव? नाही नाही, आता तुम्ही सांगा तसं बघतो. आपल्याला काय म्हणजे, तुम्ही बोला कसं. असं शाण्यासारखं वागायचं. माझ्या फिल्मची स्टोरी अशी नाही. सपनों में मिलता है स्पॉट पानी डाल, पानी मुझे सपनों में मिलता है. विकास, तुला स्पॉटचं काम कोणी दिलं? बाई माझं कॅरेक्टर पडद्यावर येण्याआधीच मारलं तुमच्या मम्मीनं. आता आयुष्यात काय बी राहिलेलं नाहीये. हे म्हणजे असं झालं, साप पण मेला आणि हाती आलं धुपाटणं. आता अमरावतीला कसं काय जाऊ आणि माझ्या माईने विचारलं तर काय बोलू? हे बघ तू खचून जाऊ नकोस. माझ्या मम्मीला तू आवडला नसलास तरी मला तू आवडलास. बाई मग तसं ते शामू भोपल शर्माला सांगा ना, ते दोस्त आहे ना तुमचा, आणि ते भाई तर डायरेक्टर जी गणेश. अहो तो डायरेक्टर कमी आणि स्वयंपाकी जास्त. अहो वेळ मिळेल तेव्हा सेटवर कमी आणि किचनमध्ये जास्त असतो. आता आपण नवीन कलाकार आहे म्हणून असं काही बोलू शकत नाही बाई. नाही, तू बोलायचंस. आमचं सगळं ठरलंय. हे बघ, तुला 8 पिक्चर मध्ये सगळे डायलॉग्स पाठ आहेत ना? अहो 8 पूर्ण चित्रपट पाठ आहे, शॉर्ट डिव्हिजन सकट बाई. हा, मग तू सेटवर थांबायचंस. शूटिंगच्या वेळेस तुझ्या आयुष्यात काहीतरी चमत्कार घडणार आहे. खरंच बाई? हो. आणखीन एक सांगायचं होतं. काय? आय लव्ह यू. ओके दादा, स्टार्ट करते. लाइट्स, कॅमेरा, रोल. मेकअप मेकअप म्हटलं मेकअप. ते सर क्लॅप कधी द्यायचा? क्लॅप सीन झाल्यानंतर लोक वाजवणार. चला स्टार्ट करूया. लाइट्स, चालू आहेत. कॅमेरा, डोळे फुटले का तो काय कॅमेरा? रोल, ऍक्शन. शर्मिला, तुझ्या डोळ्यांच्या ओढ्यांमध्ये बसून. हात धरायचा ना माझ्या मुलीचा. हात सोड. सॉरी मम्मी, सॉरी. ओके, लाइट्स, चालू आहेत. कॅमेरा, रोल, ऍक्शन. शर्मिला, तुझ्या डोळ्यांच्या ओढ्यांमध्ये बसून मी जीवनाचा किराणा गाठलाय. किनारा. हा, ओके गाठलाय. तुझ्या केसांच्या जटेमध्ये. बटेमध्ये. हा, बटेमध्ये. अयो फुल झाड ते शब्द ते नीट बोल. येस सर. केसांच्या बटेमध्ये, केसांच्या बटेमध्ये, हे बटेमध्ये, केसांच्या बटे. अरे बघ, तुटेल आता, बोल काहीतरी. हा, येस सर. केसांच्या बटेमध्ये. बटे, अरे तुझ्या केसांच्या बट्ट्यामध्ये बसून आयुष्यभर झुलायचंय. तुझ्या डोळ्यांच्या अंधारात माझा प्रकाश, तुझ्या हाताच्या ओंजळीत माझा आकाश, तुझ्या बांगड्यांची किणकिण माझ्या कानात, तुझ्या प्रेमाची रेमझिम माझ्या मनात. मी तुझा चंद्र, तू माझी चांदणी, मी तुझा चकोर आणि तू माझी चकोरी. थँक्यू सर. एक्सलंट. ओ सर, तुमचं काम फारच छान होत आहे. सर तुम्ही. मी आलो तर फोटो आपल्या ऑफिस. तू गप बस. मागे माझ्या ऑफिसला आला होतास रडत, एक संधी द्या म्हणून. दिग्दर्शकाला नाव सुचवायचं होतं म्हणून इथे कसा बसा आलो शोधत तुला. तर इथे 4 डायलॉग बोलता येत नाहीत तुला. नाही सर, तुमचं म्हणजे कन्फ्युजन झालं. म्हणजे कसं आहे की डायलॉग चुकीचे बोलण्याचे मला पैसे मिळाले. म्हणजे ते तसं कन्फ्युजन चुकीचं सगळंच म्हणजे चुकीचं. गप बस. मला त्या चित्रपटासाठी हिरो सापडलाय. बापू काय
माय अजून एक पिक्चर मिळाला माय. हे कार्ड मला ऑफिसमध्ये लगेच येऊन भेट. सर मी सांगतो म्हणजे काय झालंय सर की माझं रक्त आहे ना यांना चुप बस. दिलं. माझ्या रक्तामध्ये कलावंत आहे सर. म्हणजे मी एकदम मला तुझं तोंडही दाखवू नको. सर मी कलावंत सत्य जीवनाचा. अरे काय यार तुमच्यामुळे करिअर बरबाद झालं माझ्या. सर शर्मिलाजी, मगाशी जे काही बोलू शकलो नाही ते आता मी कॉन्फिडेंटली बोलणार आहे. बोल लवकर बोल. आय लव्ह. हे चकोर अडकलो काय झालो. ओय फसलो. अरे कोण आहे रे तिकडे? मी आहे. तू कोण? आज मी कोण मी उद्या मी कोण हे कोणाच्या बापाला ठाऊक नाही. गोळात घोळ